राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे, कोणती म्हणतो मी पवार साहेबांचा कार्यकर्ता, कोणी म्हणतो उद्धव साहेबांचा कार्यकर्ता आहे। पण आज आपण सर्वात पहिले आपण मराठा समाजाचे कार्यकर्ते हे लक्षात ठेवलं पाहिजे। श्रीमंत मराठा असेल की त्यांना वाटत असेल की गोरगरीब मराठ्यांनी नेहमी आपल्या शेतामध्ये काम करावे, तो इतर समाज आपला समाजही आपल्याला कुठेतरी दाबाचा प्रयत्न करतात। श्रीमंत मराठाच्या तावडीतून कुठेतरी गरीब मराठा निघतोय ही महत्त्वाची गोष्ट आहे। आम्हाला वाटतं ते आजी आता याच्यानंतर माझी व्हायला पाहिजे। लोकांनी फक्त विचार करायला नाही पाहिजे, 500 रुपये ही मतदाराची किंमत नाही। एकंदरीत हा जो विषय होता आरक्षणाचा तो कुठे जवळपास आलेला आहे आणि सरकारही कुठेतरी म्हणजे देण्याची इच्छा आहे। आणि मनोज जरांगे पाटील सारखा योद्धा यापूर्वी कधी नव्हता आणि यानंतरही कधी भेटणार नाही। ही शेवटची वेळ आहे की आणि शेवटची लढाई आहे, अभी नहीं तो कभी नहीं। आणि या जो आजचा जो विषय सर्वसामान्य गोरगरीब मराठा याला जोडलेला आहे आणि पहिली वेळ आहे की एवढे लोक येतात आहे। आता काही लोक समाजाच्या नावावर कोणी याच्यापूर्वी काय केलं की कोणी काय करत आहे हे सर्व माहिती आहे जरांगे पाटलांना किंवा आपल्याला। पण आज कुठेही सर्वांनी एक खट्टी ते घेऊन चाललेले हे फार महत्त्वाचं आहे। कारण की मराठा समाजामध्येही काही आहेच की ज्यांना वाटत असेल की श्रीमंत मराठा असेल की त्यांना वाटत असेल की गोरगरीब मराठ्यांनी नेहमी आपल्या शेतामध्ये काम करावे की आपला गुलाम राहावे। असं नाही की इतर समाज आपला समाजही आपल्याला कुठेतरी दाबाचा प्रयत्न करतात आणि ह्या श्रीमंत मराठाच्या तावडीतून कुठेतरी गरीब मराठा निघतोय ही महत्त्वाची गोष्ट आहे सर्वात। आणि आज माझं एकच म्हणणं आहे की कोणत्याही नेत्याच्या पाया पडू नये कोणी। आता आज आम्ही फक्त काही लोक अजूनही त्यांच्या डोक्यामधलं गेले नाही। कोणी म्हणतं मी राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे, कोणती म्हणतो मी पवार साहेबांचा कार्यकर्ता, कोणी म्हणतो उद्धव साहेबांचा कार्यकर्ता आहे। पण आज आपण सर्वात पहिले आपण मराठा समाजाचे कार्यकर्ते हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि कुठंतरी राजकारण नावाचं भूत हे सर्वसामान्य लोकांमधून आज ते निघलं पाहिजे। आज बघा तुम्ही नेत्यांची कुठेही किंमत राहिलेली नाही, तरीच आपलेच काही आहे ते नेत्यांच्या जाऊन पाया पडत आहेत, ते फार दुःखाची गोष्ट वाटते। म्हणजे त्यांची काही इज्जतच नाही ना। म्हणजे त्यांनी अगर बघा ज्या व्यक्तीने अगर यांनी आज आमच्या समाजासाठी केलं असतं तर आम्ही आज सुद्धा त्यांच्या पाया पडलो असतो। पण आज आम्ही ज्यांना डोक्यावर घेतलं होतं फक्त मराठा समजून, आम्हाला वाटतं ते आजी आता याच्यानंतर माझी व्हायला पाहिजे आणि नवीन पिढीतून कोणीतरी निर्माण व्हायला पाहिजे। आणि हे सगळं मनोज जरांगे पाटलांच्या जे विचार आहे त्याला आम्ही सर्व सहमत आहे आणि मनोज जरांगे पाटील जे बोलतील तीच पूर्व दिशा असणार आहे। आता मतदाराची ताकद म्हणजे इतकी ताकद एक मतदान, पण कुठेतरी मी एक सांगतो तुम्हाला, फक्त लोकांनी फक्त विचार करायला नाही पाहिजे, 500 रुपये ही मतदाराची किंमत नाही किंवा 1000-2000 मतदाराची किंमत नाही। आमच्या ज्या गावची व्यथा आहे त्यामध्ये प्रामुख्याने वैजापूर तालुक्यामधील पूर्वी ज्यावेळेस मराठवाडा हा निजामाच्या काळात होता स्वातंत्र्य झाल्यानंतर, आणि तो मराठवाडा निजामाच्या काळातून जेव्हा स्वातंत्र्य झाला, जो भारतामध्ये विलीन झाला, थोडक्यात म्हणजे माझी जी भाषा आहे ती समजून घ्या तुम्ही, थोडंफार त्याच्यात चूक बोलवू शकते। तो जेव्हा विलीन झाला तर त्या विलीन होण्यामध्ये आमचे गावं ब्रिटिशकालीन होते। आम्ही निजामाच्या या संस्थांमध्ये नव्हतो। आमचे वैजापूर तालुक्यात असलेले 22 गावं हे निजामाच्या संस्थांमध्ये नव्हते। तेव्हा ज्यावेळेस ते निजामाचं संस्थान खालसा केलं आणि ते खालसा केल्यानंतर जे काही तालुक्या जिल्ह्याच्या निर्मित्या झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही नांदगाव तालुक्यामध्ये असलेले आमचे 22 गावं या ठिकाणी औरंगाबाद म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद आताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोडल्या गेले आणि त्या जोडल्या गेलेल्यामध्ये आमचे 22 गावं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि तालुका वैजापूरमध्ये आलेले आहे। परंतु त्यापूर्वी जे आम्ही नांदगाव तालुक्यामध्ये म्हणजे ब्रिटिशकालीनमध्ये होतो तर आमचे या ठिकाणी शालेय प्रवेश निर्गम शाळेमध्ये प्रवेश घेतलेला त्यावर असलेला मुक्काम अंचलगाव पोस्ट बोलठाण तालुका नांदगाव असे बरेचसे पुरावे आमच्याकडे उपलब्ध झालेले आहे। त्यानंतर दुसरं आमच्या पूर्वजाकडे जे खरेदी खत म्हणत होतो आपण पूर्वी, ते खरेदी खतसुद्धा आमच्या पूर्वजाकडे उपलब्ध झाले आहे आणि आम्ही जो शासनाचा सर्टिफाईड मोडी वाचक आहे त्याच्याकडून ते वाचून घेतले आणि ते वाचून घेतल्यानंतर त्यामध्ये कुणबीची सरळ नोंद त्या ठिकाणी त्या मोडी वाचकांनी आम्हाला सर्टिफाईड करून दिलेली आहे आणि ती आमच्याकडे उपलब्ध बी आहे। तिची कॉपी आज आम्ही या ठिकाणी दादांना त्या सर्व कॉप्या देणार आहोत, त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आणि दुसरं अजून त्यावेळच्या ज्या मोडी शाळेमध्ये गेलेले आमचे जे पूर्वज आहे त्यापैकी आम्हाला 2-3 दाखले हे मोडीच्या शाळेमध्ये बोलठाण इथे 1827 रोजी स्थापन झालेली जिल्हा परिषद शाळा आहे। आज ती पूर्वी तिचं नाव काय असेल माहीत नाही, जिल्हा परिषद शाळा आहे। त्या ठिकाणी मोडीचे प्रवेश निर्गम आजही उपलब्ध आहेत आणि त्या मोडीच्या प्रवेश निर्गममध्ये आम्ही तो माणूस मोडी वाचक सर्टिफाईड शासनाचा आणला, त्याच्याकडून ते वाचन करून घेतलं, त्या टिशा पण आम्ही उपलब्ध करून घेतलेला आहे आणि खरेदीच्या नोंदी ह्यासुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे। परंतु या ठिकाणी आम्ही जेव्हा वैजापूर तहसीलला त्या
घेऊन गेलो ते तहसीलदार साहेबांकडे दाखवण्यासाठी, तर त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी आम्हाला सरळ सांगितलं, त्यांनी पत्र दिलेलं आहे ते वैजापूर तहसीलदार, त्याच तहसीलदार साहेबांनी आम्हाला पत्र काढलेलं आहे की तुमचं रेकॉर्ड हे नांदगाव तहसीलला आहे. आणि आम्ही ते पत्र घेऊन नांदगाव तहसीलला गेलो, तर नांदगावचं तहसील प्रशासन हे कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करायला तयार नाही. ते फक्त तोंडी भाषेत सांगतंय की तुमचं रेकॉर्ड हे वैजापूरला वर्ग केलेलं आहे. तेव्हा हा न्याय आमच्या 22 गावांना मिळावा यासाठी आज आम्ही खास विशेष करून दादांची भेट घेण्यासाठी आणि दादांनी दिलेल्या सकल मराठा समाजाचं पुढील 24 तारखेच्या नंतरच्या आंदोलनाचं जे काही नियोजन, जे काही दिशा दादा ठरवणार आहेत, त्या आंदोलनाला भेट, त्या मेळाव्याला, त्या बैठकीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ आज उपस्थित झालेलो आहोत.